नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. भारत हा जगातील सर्वाधिक भेंडी पिकाचं उत्पादन घेणारा देश आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे उत्पादनाचे विक्रम रचले जात आहेत. त्यामुळं भेंडीच्या बियांची निर्यात ही विदेशात केली जाते. यासाठी प्रामुख्याने पश्चिम आशिया देशातील बाजारपेठ भारताच्या भेंडीसाठी महत्त्वाची आहे. पण भारताच्या भेंडी बियांबाबत इस्रायलनं काही आक्षेप घेत आयात परवानगी नाकारली होती. त्यामुळे भेंडी उत्पादकांसह निर्यातदारांसमोरही एक प्रश्न निर्माण झाला होता, या भेंडीत चुकतंय तरी नेमकं काय. पण आता इस्रायलनं भारताच्या भेंडी आयातीला पुन्हा एकदा परवानगी देण्यासाठी मन तयार केलेलं आहे. मग भेंडीची आयात परवानगी का नाकारण्यात आलेली होती? इस्रायलचा दावा नेमका अजूनही काय आहे? भेंडीच्या आयातीला परवानगी दिल्यानंतरही काही कठोर निर्णय, काही नियम इस्रायलनं लावलेले आहेत का? इस्रायलचा दावा नेमका काय आहे? भारतीय भेंडीच्या बिया निर्यात करताना काय काळजी घ्यावी लागणार आहे? सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर भारतीय भेंडीच्या बियांच्या निर्यातीसाठी इस्रायलचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे, परंतु त्यासाठी परवाना लागू करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की आता निर्यात शक्य असली तरी इस्रायलच्या नियमांचं पालन करणं भारतातल्या निर्यातदारांसाठी बंधनकारक असणार आहे. भारताची कृषी निर्यात संघटना अपेडाने इस्रायलच्या NPPO कडून अधिकृत अधिसूचना मिळाल्याचं जाहीर केलं आहे. या अधिसूचनेनुसार भारतीय भेंडीच्या बिया इस्रायलला निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता हे वाक्य ऐकल्यावर तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की भेंडीच्या बियांना इस्रायलने परवानगी सुरुवातीला का नाकारली होती? तर ते सांगतो. 2025 पर्यंत भारतानं इस्रायलकडे 10 कृषी उत्पादनांसाठी, यामध्ये भेंडीच्या बियांसाठी देखील बाजारपेठ मागितलेली होती. म्हणजेच तुमच्या देशात हे पिकं असतील किंवा उत्पादनं असतील ती यावीत यासाठी आयात तुम्ही करावी अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवलेला होता. पण भारतीय भेंडीच्या बियांबाबत इस्रायलच्या कृषी मंत्रालयाला अशी भीती होती की भारतातून येणाऱ्या भेंडीच्या बियांमध्ये फ्युसेरियम आणि भेंडी लीफ कर्ल व्हायरस सारखे गंभीर आजार किंवा रोग असू शकतात. त्यामुळे हे रोग इस्रायलच्या शेतीला आणि भेंडीच्या पिकाला मोठा धोका निर्माण करू शकतात आणि त्यामुळे एकदा रोग आला की त्यावर नियंत्रण मिळवणं खूप कठीण असतं. याच पार्श्वभूमीवरती इस्रायलनं ठरवलं की भारताच्या भेंडीच्या बिया आयात करायच्या नाहीये आणि त्यानंतर भारताकडून पाठपुरावा मात्र सुरूच झाला. शेवटी इस्रायलनं भेंडीच्या बियांसह शेतमालाची चाचणी आणि करार पूर्ण होईपर्यंत परवानगी न देण्याचा निर्णय घेतला होता. आता यामधले 2 रोग जे होते ते महत्त्वाचे होते. त्यामध्ये फ्युसेरियम हा रोग मातीतल्या बुरशीचा रोग आहे. भारतात हा रोग खूप सामान्यपणे सगळ्याच भागांमध्ये आढळतो, विशेषतः उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल इत्यादी भागांमध्ये. आणि त्यासोबतच जे भेंडी उत्पादक राज्य आहेत त्यामध्ये या रोगामुळे 10 ते 45% नुकसान एकूणच भेंडी उत्पादनाचं होतं. एकदा माती संक्रमित झाली की बुरशी अनेक वर्ष मातीत जिवंत राहण्याची शक्यता सुद्धा अधिक असते. त्यात बियाणं, माती, अवजारं किंवा संक्रमित रोपांच्या माध्यमातून सहजपणे हा रोग इतरत्र सुद्धा पसरतो. त्यामुळं इस्रायलला या रोगाची सुद्धा भीती होती की या पद्धतीचा रोग इस्रायलच्या शेतीमध्ये येऊ नये. दुसरा आहे लीफ कर्ल व्हायरस. हा पांढऱ्या माशीमुळे पसरतो. भारतात हा व्हायरस विशेषतः दक्षिण आशियात भारत, पाकिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये आढळतो. विशेषतः भारताचं बोलायचं झालं तर हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश इत्यादी भागातही याचं मोठं प्रमाण आहे. पान वाळून जाणं असेल, खालच्या बाजूला छोट्या छोट्या गाठी येणं असेल, झाडाची वाढ थांबणं असेल, फळं कमी येणं असेल किंवा एकूणच झाड विकृत होणं असेल, अशी लक्षणं या रोगामध्ये दिसायला लागतात. भारतात भेंडी उत्पादनावर या व्हायरसचा मोठा प्रादुर्भाव आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळतो. काही भागात 50 ते 70% नुकसान सुद्धा होतं. इस्रायलला भीती काय आहे? जर भारतीय बियांमधून हा रोग इस्रायलमध्ये आला तर त्याच्यावरती रासायनिक पद्धतीनं उपाय केले तरीही हे दोन्ही रोग नियंत्रणात येत नाहीत. त्यामुळे इस्रायलनं भेंडीच्या बियांनाही आता परवानगी देताना एक परवानगी पत्र, जसं ज्यामध्ये त्या पिकाचं आरोग्य नेमकं कसं आहे हे त्यामध्ये नमूद करावं लागणार आहे आणि हेच पत्र आता आयातीसाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. भारत आपल्याला माहिती आहे की जगातला सर्वात मोठा भेंडी उत्पादक देश आहे. भेंडीच्या भाजीचं उत्पादन जास्त असल्यानं बियाणं उत्पादनही मोठ्या प्रमाणात भारतात होतं. बियाणे उत्पादनाचे सरकारी आकडे जाहीर केले जात नाहीत कारण ते मुख्यतः
खाजगी कंपन्यांच्या माध्यमातूनच या बियाण्यांची विक्री होते, पण बाजार अंदाजानुसार भारतात भेंडी बियाण्यांचा बाजार 80 ते 150 दशलक्ष डॉलर्स इतका आहे आणि तो दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मुख्य उत्पादक राज्यांचा विचार करायचा झालं तर गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांचा यामध्ये समावेश होतो. ही राज्य हायब्रिड बियाणं कंपन्यांसाठी सुद्धा एक प्रकारे मुख्य केंद्र बनलेली आहेत. आता निर्यातीचे आकडे पाहायचे झाले तर अपेडानं 2024-25 मध्ये जे आकडे जाहीर केलेले आहेत त्यानुसार भारतातनं भेंडी आणि भेंडी बियांची निर्यात ही साधारण 6,504 टन इतकी झालेली आहे. त्यातून 6.44 लाख डॉलरची उलाढाल सुद्धा झालेली आहे. यामध्ये जर्मनी, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम अर्थात इंग्लंड, भूतान, कुवेत, कतार आणि सिंगापूर हे भारतीय भेंडीचे बियाण्यांचे प्रमुख आयातदार देश आहेत. आता इस्रायलने मात्र भेंडीच्या बियांच्या आयातीसाठी परवानगी दिली असली तरी त्यासाठी आता कठोर नियम घालण्यात आलेले आहेत. खरं तर इस्रायल आयात वस्तूंसाठी जगातील सर्वाधिक कडक नियम करणारा देश आहे. युरोपसारखे इथे सुद्धा आयातीवरती कठोर नियम निकष लावले जातात. त्याचं पालन झालं तरच आयात स्वीकारली जाते, अन्यथा जी काही आयात आहे ती नाकारली जाते आणि त्यापुढे त्या मालाला त्या देशामध्ये प्रवेश नाकारला जातो. आता अपेडा आणि भारतीय शास्त्रज्ञांनी इस्रायलला पुरावे दिले आहेत की भारतीय भेंडीच्या बिया या दोन्ही रोगांपासून मुक्त आहेत, पण तरीही इस्रायलनं ॲडिशनल डिक्लेरेशनची अट ठेवून परवानगी दिलेली आहे. म्हणजे आता निर्यात करता येते, पण प्रत्येक शिपमेंटसोबत वनस्पती आरोग्य प्रमाणपत्र त्यासोबतच रोगमुक्त प्रमाणपत्र असल्याची घोषणा करून त्याचं प्रमाणपत्र या निर्यातीसोबत जोडणं निर्यातदारांनाही बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या अटी मान्य करून भारत सरकारनं सुद्धा यासाठी आता पुढाकार घेतलेला आहे. या अटींचं पालन अर्थात निर्यातदारांना करावं लागणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना सुद्धा यासाठी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. तुमची जी प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.